भीम सर्वांना. तर आज आम्ही आलेलो आहे मैत्रिणी अंबादेवी दर्शनाला. तर इथे एवढी गर्दी असल्यामुळे आम्हाला आतमध्ये जायला खूप टाईम लागला आणि इथे पोलिसाचा एवढा कडक पहरा होता. त्यानंतर आम्ही आतमध्ये गेलो, सगळ्यांनी दर्शन वगैरे केलं आणि ते दर्शन झाल्यानंतर आम्ही गेलो एकविरा देवीच्या दर्शनाला. आतमध्ये फोटो आणि कॅमेरा अलाउड नव्हता, तर आम्ही दर्शन करून बाहेर आलो लवकरच झाले आणि आम्ही आलो बाहेर आल्यावर आम्ही काढले फोटो वगैरे आणि गर्दी तर खूपच होती. त्यानंतर थोडंफार तिथे घुमल्यानंतर आम्हाला लागली भूक, तर मग आम्ही गेलो एकविरा देवीच्या तिथे जेवायला. जेवणासाठी तर एवढी लंबी लाईन होती, तर तिथे थोडं थांबल्यानंतर मी, सायली आणि धनश्री गेलो पुढे आणि त्यानंतर आम्ही पुढे गेल्यानंतर आम्हाला तिथे बसवलं आणि जेवायला दिलं. जेवल्यानंतर आम्ही सगळे आलो बाहेर. आल्याबरोबर सायली म्हणू लागली जय भीम. चला, ते सगळं तर झालं. आता आम्ही आलो जत्रा घुमायला. जत्रा घुमायला आल्यानंतर काय, या मुली करू लागल्या पागलपणा तर झाला. मग घुसल्या 5 रुपयाच्या सेलमध्ये. तिथे थोडा टाईमपास झाला, तर मग तिथून निघाले. रस्त्यामध्ये कुंदन आणि श्रद्धा तर एवढे पागलपणा करत होते, सगळे लोक त्यांच्या तोंडाच्याकडे बघत होते. सगळं झाल्यावर आम्ही निघालो पुढे. तर तुम्ही बघू शकता अंबादेवीची जत्रा कितीकच मोठी आहे. श्रद्धा आणि समीक्षाने घेतले किचन आणि त्यांनी भरले होते ते कुंदनचे हात. मग काय, समोरची देवी बघितली आणि गेलो मग विदर्भाची राणी बघायला. जण जमा झालो, जत्रा घुमणं झाली आणि गेलो मग देवी बघितली आतमध्ये. आतमध्ये गेल्यावर प्रचंड आणि फार मोठी मूर्ती होती देवीची. तर का सगळ्यांनी दर्शन घेतलं आणि निघालो बाहेर. निघाल्यावर आम्ही सगळे निघालो घराजीकडे जायला. तर सायलीबाई तर पुढेच होती.